या व्हिडिओचा सल्ला फक्त आणि फक्त लेजंड लोकांसाठी जे माझ्यासारखे आहेत, जे 5-6 वर्ष दारू गांजा पिऊन राडा करून एडे सगळे चाळे करून आता सुधारलेले आहेत, देवा धर्माला लागलेले आहेत. त्यांनी रोज सकाळी उठून रोज सकाळीच उठा, फक्त जास्त टाइम घालू नका, 7च्या पुढे जाऊ नका, 5 ते 7च्या दरम्यान उठा, रेग्युलर आपलं काम करा, सगळं सोडून द्या. एकच नॉर्मल इडा टाका गायचा सवय सुटस्तवर आणि पद्धतशीर व्यायाम वगैरे करा. थोडा थोडा बेसिक व्यायाम करा, असे स्ट्रेचिंग करा, हातपाय हलवा, बेसिक स्क्वॉट्स मारा, तसे मी आत्ता मारतोय. याला सिटअप्स म्हणतात बहुतेक. ठीक आहे, नावाचा काही विषय नाही, करणं महत्वाचं आहे. जास्त जिमला 1000-10,000 भरायची काही गरज नाही. नाही तर जानेवारी आला आणि फेब्रुवारी आला आणि बर्थडे आला आणि सकाळ आली आणि संध्याकाळ आली, ह्यो मित्र आले येतो तो मित्र आले येतो. जास्त ताण घ्यायचा नाही. आपली आपली नीट घालायची, घरी करायची. हे देशी दंड, देशी सोडायची, देशी दंड बैठका मारायच्या पद्धतशीर एकदम. ह्याला सरपाट्या म्हणतात, पण आपल्याला ते एडिट करायचं एवढं जमलं नाही, म्हणून देशी दंड तर देशी दंड. काही आपल्याला कोण दंड मारणार नाही, त्याच्यामुळे आपण काही पण एडिट करू शकतो पद्धतशीर एकदम एक नंबर. पण जास्त नाही व्यायाम करायचा. आपली बॉडी आधी दारू गांजा पिऊन कमकुवत झालेली असते, बिड्या बिड्या सिगरेटी मारून. आपण लय त्रास टेन्शन बिन्शन घेतलेलं असतं फालतूचं, जे रील मध्ये काही टेन्शन मेन्शन नसतं. आणि हे आधी मला कळत नव्हतं. आपण त्याच्यानंतर जेव्हा पुस्तकं बिस्तकं 2-4 वाचली, व्हिडिओ युट्यूबला चांगल्या बघितल्या, आधी भलत्याच बघायचो. आला ग्यारा वाला गेला वारा खडवा, ते मस्त मारत होतं एकदम. असे महाराजे पद्धतशीर सरपाट्या, जेणेकरून बॉडी बनते आपली. म्हणून आधीच म्हटलं, लेजंड लोकांसाठी हे वर्कआउट आहे. तर सगळ्यांनी जर्नीमध्ये सहभाग घ्या. ओनली लेजंड लोक. बाकी जे ऑलरेडी सज्जन आहेत, जे टॉपचे बॉडी बिल्डर आहेत, आर्नोल्डचे चुलत भाऊ आहेत, रॉनी कॉलमॅनचे चुलते आहेत, त्यांनी आपली व्हिडिओकडे काही जास्त वळण घेऊ नये. नॉर्मल लेजंड लोक जे नॉर्मल सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्यासारखा, ते करायचं. तर आपण हे वर्कआउटचे व्हिडिओ का बनवतो, तर आपल्याला बरं वाटतं. तर तुम्हाला पण बरं वाटतं, तुम्ही पण बनवा मित्रांनो. बाकीच्या आंडू लोकांनी येऊ नये इकडं. बेसिक मेडिटेशन करायचे, मेडिटेशन मस्त वाचायचे. जो देव आपल्याला आवडतो, गणपती बाप्पा, हनुमान आप्पा, बिंदास आप्पाचा विचार करायचा की आप्पा सुधरू दे मला, फक्त टेन्शन बिन्शन घेऊन नको काय करायला. बेसिक स्ट्रेचिंग विचिंग करायची, कारण की आपण काय स्ट्रेचिंग केलेलं नसतं. हॉटेलचं टेबल, हॉटेलची खुर्ची निवांत आपण बसायचो कायम. मार 90, मार सिगरेट, चुकीचे आहे. पण आता आपण सुधारलेले, स्ट्रेचिंग करायची. हे सगळे आपले नसतात बिसा आखडलेले असतात, जाकडलेले असतात. बघायचं जरा रामदेव बाबा वगैरे त्यांचा आदर्श घ्यायचा थोडाफार. व्यायामापुरताच घ्या, बाकी तुमचे विचार तुम्ही करा. कळलं? बाकी काही टेन्शन नाही एवढे जास्त, आरामात. आपल्या दुकानात असल्यामुळे थोडासा व्यत्यय आलेला आहे कॉमेंट्री मध्ये आपल्या. कुठं आलतो आपण? हा, स्ट्रेचिंग चालू आहे आपली, काही विषय नाही. छान. मान तर काय घंटा वाकत नाही आपली, मोबाईल बघून बघून वाकलेली मान. फ्लेक्झिबल नाही राहिली पहिल्यासारखी, नाही का? आता हे बेसिक पुशअप्स, इतके दिवस मी या गोष्टीला डिप्सच म्हणायचो, आज मला गुगलवर नाही कळाले याला काय म्हणतात, पुशअप्स. छान. एक 20-25 मारायचे पद्धतशीर. हार्ट अटॅक येणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की लंग्स बिंग ते आपली पिपाण्या आतनं धुरकांडीने जाम झालेले असते. म्हणजे आपण सोडले ना सगळं, त्याच्यामुळे हळूहळू सगळ्यांनी मित्रांनो फॉलो करायचे. तुम्ही, मी, हा, तो. ओके. शोल्डर छान, जरा बेसिक आपण थोडासा खर्च केलेला आहे, 1900 रुपये छानपैकी फ्लिपकार्ट, स्वस्तात मस्त आणि जास्त वेट जास्त म्हणजे 50 बास झाला आपल्याला. मारायचं शोल्डर बिल्डर, थोडंफार जमतंय. जिम मध्ये आपण शिकलोय लहानपणी थोडंफार. लहानपणी म्हणजे जायचं आपण वर्षातनं 1 महिना, फी नसली की घरी पळायच्या घराच्या घराच्या वाटा. मग अजून एक सेट घेतो म्हटलं, जरा जमतंय, मग वेट जरा जातंय हळूहळू. ताणतं ते मागणं बॅकला पॅक पॅनल जरा दुखतो जे, पण काय विषय नाही, हळूहळू करायचं आपलं. जास्त नाही वेट घ्यायचं. डायरेक्ट आर्नोल्डला टच कॉम्पिटिशन द्यायचं नाही आपल्याला. आर्नोल्डला कॉम्पिटिशन देऊन काय अर्थ आहे का, सांग तुम्हाला? अर्थच नाही. हे साईड लेटरल्स मस्त वर्ड आहे, इंग्लिश पण शिकायला भेटते करता करता. हे भारी बरं का. हे असा दिसतोय शोल्डर गोल, वा वा, रँडी ऑर्टनच्या शोल्डर सारखा डायरेक्ट. डब्ल्यू सुपरस्टार रँडी ऑर्टन, वा. वॅम्पायर म्हणतात त्याला, वाटतं काय म्हणतात ते, वायपर. जाऊ दे, वायपर आहे का काही, मरू दे, काही विषय नाही. आपल्या बॉडी लक्ष दिलं पाहिजे. चांगला सेट होता. आणि हा, जसे जमल तसे हळूहळू रेप वाढवायचे मित्रांनो. जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही. बॉडी बनवण्यासाठी आपण व्यायाम नाही करायचा, फक्त एक लाईफला टर्न देण्यासाठी, गोष्टी सोडण्यासाठी. काही जास्त मिळवायची पण अपेक्षा नाही, म्हणजे डायरेक्ट काही 6 पॅक 8 पॅक्स
एकदम डायरेक्ट बॉडी बिल्डिंग शोला काय उतरायचं नाही. जमल तेवढा सेटअप करायचे, 4-5 मारा, बेसिक मारा. म्हणून मी जिमला जात नाही. तिथं जाणार तेव्हा म्हणणार, "अरे, काही ते कमी मारतो आणि ते काय मारतो." तर त्या जिममधील सगळ्या माणसांना, कोचला यांना त्यांना आपली काही स्टोरी माहीत नसते. आपण त्यांना डायरेक्ट ओपनली सांगू पण शकत नाही, की बाबा मी आधी एकदम मस्त तळीराम होतो आणि मी आता अचानक या फील्डमध्ये म्हणण्यापेक्षा हे व्यायाम वगैरे करतोय शरीर सुधारण्यासाठी. म्हणून मी जिममध्ये जात नाही. हां, पूर्ण रिकव्हर झालं आपण ताकदीने जाऊ. तर माझ्यासारख्या सर्व मित्रांनी या प्रकारचं बेसिक वर्कआउट रोज करत जावं. म्हणून तुम्ही स्वतः कॉन्फिडन्समध्ये येऊन ही गोष्ट शेअर करतोय. मी अशा गोष्टी रोजच शेअर करेन तुम्हाला. तर तुम्ही थोडंसं वर्कआउट ऑनलाईन काही बघू शकतो आपण. बेसिक वर्कआउट करायचं. लय असं ॲडव्हान्सवाला वर्कआउट करण्याची काही गरज नाही. बेसिक वर्कआउट. जेवढे सेट आपल्याला माहिती आहे, जेवढे सेट आपल्याला मारू शकतो आपण. कारण की ॲडव्हान्समध्ये जर इंजुरी वगैरे काही झाली, तर उगाच त्याचा वेगळ्या डोक्याला ताण होईल. तर हे फक्त आपला वेळ चांगला काढण्यासाठी. कारण की सकाळी सकाळी लवकर उठून थोडाफार व्यायाम केला. मस्त भूक वगैरे लागते म्हणजे नशा-बिशा करण्याची आपल्याला काही इच्छा होत नाही. म्हणून आपण हे सगळं करायचे. आता मला झाले 6-7 वर्ष लय त्या गोष्टीमुळे विषय झाला हार्ड. अरे वाह! आता हे जरा बॉडी चेक करतोय. हो, कसं आहे ते मांजराचं चित्र एक नंबर ॲड केले मी. नाईस फ्लेक्स. वाह, वाह! हा आपला फ्लेक्स नाही, बॅनर नाही चौकातला. फ्लेक्स म्हणजे बॉडी अशी फ्लेक्स करून दाखवतोय मी. कसं आहे मस्त टिंग उडाले हाताला माझ्या. हां, ह्या सेटला काय म्हणतात मला माहीत नाही. पण नेक्स्ट टाईम मी बरोबर Googleला सर्च करून एडिट करून टाकन. चांगला सेट आहे. ह्याने ना कॉलर बनती. अशी अशी ना मानाच्या त्या कॉलर म्हणतात त्याला. ते जेव्हा जिमला तेव्हा सर मला सांगायचे आमचे. ते आमचे एक मस्त सर होते. त्यांचं मी नाव उल्लेख नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये हळू करेन तुम्हाला अशी माझी स्टोरी शेअर करता. हा एक आहे ना बायसेपला चांगला प्रेस घेण्यासाठी. मला बायसेप मारायला लय आवडतं. पण हे वेट कमी मित्रांनो. तुम्ही असं समजू नका की 10-10 किलोचे डंबल आहेत ते. तर बेसिक डंबल आहे ते 2-2 केजीचं वेट आहे ते. एकदम बेसिक वर्कआउट करतो मी. एकदम बेसिक. सवय लागल्या. भले 6 महिने आपण बेसिक वर्कआउट करू. तुम्हाला वाटत असेल माझं शरीर एकदम भारी दिसतंय, तर ते मी आधी फुटबॉल खेळायचो म्हणून ते शरीर एकदम असं दिसतं माझं की बाबा. तर तुम्ही काय त्याच्यावर जाऊ नका. नॉर्मल आपलं फक्त इंटरनल बॉडी नीट करण्यासाठी, गोष्टी नशा-पाणी सोडण्यासाठी, जीवन सुधारण्यासाठी आपल्याला करायचे. तर आता जवळ व्हिडिओ संपत आले मित्रांनो. कारण की हे आधी कट एडिट करून मग मी आता हे व्हॉईस ओव्हर देतोय. तर कसं झालंय व्हॉईस ओव्हर मला एवढं काय खास माहीत नाही. पण ठीक आहे. तुम्हाला आवडलं तर धन्यवाद. हा ससा टाकलाय मी. जरा फ्लेक्स करतो. हां, ही पोज मला लय आवडते करायला. 50 किलोचा बॉडी बिल्डर. बे.